ठिकाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। मोहन का ठिकाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं पर ठिकाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। मोहन का ठिकाना क्या जाने जो इन गलियों में आया नहीं मेरे श्याम को पाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। मोहन का ठिकाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। मोहन का ठिकाना क्या जाने। मोहन को दिल में बसाया नहीं जो मोहन को दिल में बसाया नहीं। वो दिल को लगाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। जो वृंदावन में आया नहीं मोहन का ठिकाना क्या जाने जो वृंदावन में आया नहीं। मोहन का ठिकाना क्या जाने। शाम भी यही चले होंगे और शाम भी यही चले होंगे जिसने कभी प्रेम से पुकारा नहीं जो वृंदावन में आया नहीं। जो वृंदावन में आया नहीं मोहन का ठिकाना
आरतीचे यजमान चला सुरू करू आपण आरती चला आरती करायची ना सुरुवातीला चला चला या वाह तुझ्या पतीला बोलू चला उभे राहा सर्वजण आरतीसाठी उभे राहा या जगत साहेब कुठे आहेत जगत सिंग साहेब कुठे आहेत गुलाब सिंग आप्पा यांचे जावई बापू प्रांत साहेब सुख करता दुःख करता हो वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता पडाची जय देव श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती हरा तुझ गौरी कुमरा कंदनाची मोठी कुंकुमेश्वरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुण तीनो गोरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती उदर पीतांबर फणिवर बंधना सोट वक्र तोट त्रिनयना दासरावाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती मन में बसाते तेरी मूर्ति उतारो में गिरधर तेरी आरती उतारो में गिरधर तेरी आरती उतारो में गिरधर तेरी आरती करुणा करो कष्ट हरो जान दो भगवन कसी नाव मेरी तार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन अब मैं कसी नाव मेरी तार दो भगवन दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी गया की भीख मांगती बसा कर तेरी मूर्ति उतारो गिरधर तेरी आरती भगवन जिंदगी जब तेरे नाम कर दी
कुछ मेरा कुछ नहीं मेरा, चिंता है मुझको प्रभु संसार की, हे बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। तेरी महिमा गाई संत तेरी हर गुण गान करे तेरे बिना का, वेद तेरी महिमा गाए संत तेरे हर गुण गान करे तेरे बिना का। तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, दास व्यास तेरी तारी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम बुद्धिदारम सदा वदन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मालिन्यवान्वती चरणरोगानवारि नरुकादियै त्रिमेयलिङ्गनान्यगोविन्दे वायुवारि नमरे नमः। विठ्ठल भगवान् हरिहररत्न गोपाल पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर इति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नीलाम्बुजश्यामलकोमलां सीतासमारोपितवाहं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जनतं शरण्यं व्रत्यातिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति शक्तिधरस्वाम् अन्यांश्चस्तचरणश्रवणद्वगादीन् प्राणान्नं ते पुरुषाय तुभ्यं। गोपालकृष्ण भगवान् की, भागवत भगवान की, राधा रानी सरकार की, पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की, श्री गुरु मोठे बाबा की जय, श्री गुरु नथुसिंह बाबा की जय।
राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो 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 राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे राधे ओ राधे राधे हो राधे राधे बोलो राधे राधे वाटास बातास मोटे शयान अलम गुण मनसा स्मरामि जुहे बसवा उत्मेत देव गोविंद दामोदर माधवे राधे राधे हो राधे 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 बोल राधे राधे मोहवशाद गोविंद दामोदर माधवे के नामानि पठन्ति गोविंद दामोदर माधवे मयताव्रजते गोविंद दामोदर माधवे त्रिविनाशिनानि गोविंद दामोदर माधवे
हरि बोल। राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 कृष्ण मिला रे। देहावसाने इदमेव जात्यं गोविन्द दामोदर माधवेति। मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति। भव्यमेव मधुरं सुभद्रा गोविन्द दामोदर माधवेति। ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे ओ राधे राधे। चालेल चालेल। भागवत भगवान की जय, राधा रानी सरकार की जय। सर्वांनी बाबांना हाताला घ्या। हा तू घे जा. सच्चिदानंद रूपाय म्हणा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत महापुराण. आजचा कथेचा 5वा दिवस. भगवंताची कृपा, सकल संत महापुरुषांचे आशीर्वाद आमचे श्री जगतसिंग साहेब व त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मनीषा जगतसिंग राजपूत यांचं आयोजन, सहकार्य गुलाबसिंग आप्पा व त्यांचा समस्त परिवार. 7-5-12 व ते त्यांचे आप्तेष्ट. निमित्त फार सुंदर आहे. आमचे श्री हरिभक्तपरायण माजी पंचायत समिती सदस्य गुलाबसिंग आप्पा व भवानबाई
यांचा ग्रस्ताश्रमात प्रवेश करण्याचा 51वा दिवस, वाढदिवस. आपण सामान्य भाषेत, साध्या भाषेत बोलायला गेलं, ग्रस्ताश्रमात किंवा लग्नाचा वाढदिवस. मी गेल्या 3 दिवसापासून सांगतोय, लोक वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कथा ठेवतात, लोक पितृशांतीसाठी कथा ठेवतात, पण हा प्रथम योग आहे की ग्रस्ताश्रमात प्रवेश केल्यानंतर 51 वर्षाचा कालावधी निर्विघ्नपणे पार पडला. आणि म्हणून हा सुंदर ग्रस्ताश्रम, यद्यदाचरती श्रेष्ठस्तत देवी तरोजना स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते, या न्यायाने दाम्पत्य जीवन कसं असावं याचा आदर्श आमच्या गुलाबसिंग आप्पांच्या संसारातनं भेटतोय. नातेवाईक चांगलं भेटणं हे 13 पुण्यांपैकी एक पुण्य आहे. 13 गोष्टी पुण्याने भेटतात. किती? मनुष्यं वरवंश जन्म विभो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिष्ठ नारायणे विद्वत्वं सुजनत्वं इंद्रियजो सत्पात्रदाने रती ते विना पुण्येन त्रयोदश गुण संसारिणो दुर्लभा. चांगल्या वंशात जन्माला येणं पहिलं पुण्य. सर्वात मोठं विशेष मनुष्य जन्माला येणं. मनुष्यं वरवंश जन्म विभव, वैभवशाली परिवारात जन्माला येणं. दीर्घायुरारोग्यता, दीर्घायू, आरोग्य संपन्न. सन्मित्रम, चांगले मित्र जीवनात लाभणं. आमच्या जगतसिंग साहेबांच्या सोबत चर्चा करत असताना मी त्यांचे मित्र, त्याच्यात आमच्या कढऱ्याचे, मी त्यांना राम म्हणतो. त्यांचं आज मला माहिती नाव झालं, प्रदीप आहे त्यांचं नाव, पण मी त्यांना प्रेमाने राम म्हणत असतो. एक नंदभाऊ, सन्मित्रम, व्यक्तीचं पतन संगतीने आणि व्यक्तीचा उद्धार सुद्धा संगतीने. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. कावळा सुद्धा हंसाच्या योग्यतेचा होतो जर कावळ्याला हंसाची संगती लाभली तर. आणि चांगली गाय सुद्धा ओडाळ होते जर ओडाळ गायची संगती लागली तर. ढेकणाचा संपर्क जर मूल्यवान असलेला हिऱ्याला झाला तरी त्याचं पाणी होतं. म्हणजे संघाचा महिमा आहे. किती गोड भाषेत आहे, किती गोड श्लोक आहेत. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्ते, निश्चल चित्ते जीवनमुक्ती. जर मोठं बनायचं असेल तर चांगल्या विचारवान व्यक्तींची संगती करणं फार महत्वाचं आहे. काल आमच्या गुलाबसिंग आप्पांनी खूप छान, मी 10वीच्या विद्यार्थ्याला तो संस्कृतचा क्लास लावून सुद्धा त्याला व्याकरण समजत नव्हतं, म्हणून मी त्याला शिकवण्यासाठी 10 दिवस थांबलो होतो. आणि तिथं 10वीच्या पुस्तकात तुम्ही जो काल श्लोक गायला तो होता, विद्यानां नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुनाम गुरु विद्या बंधुजने विदेश गमने विद्या परादेवता विद्या राजसु पूज्यते नहि धनं विद्या विहीना पशु. आता आमचे जगतसिंग साहेब
हे कोणाच्या मतदानाने इथपर्यंत पोहोचलेले नाहीत. कोणी त्यांना धक्का दिलाय म्हणून तिथपर्यंत पोहोचलेत असं नाही, विद्येच्या द्वारा तिथपर्यंत पोहोचलेत. विद्या माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करू शकते. लोक म्हणत असतील यस्यास्ति वित्तस्य नरकुलीना सपंडितस्य श्रुतिवान गुणज्ञा स एव वक्ता सतदर्शनीय सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. जरी पैशाच्या आश्रित रूप असेल, पैशाच्या आश्रित विद्वान नसला तरी विद्वान असेल, पण तरी देखील विद्वत्ता असल्याशिवाय पैसा येत नाही. ज्ञान असल्याशिवाय माणूस मोठा बनू शकत नाही. ज्याच्याकडे ना चरित्र आहे, ज्याच्याकडे ना विद्या आहे, तो पशु आहे. येशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोके भुविवार भूता मनुष्य रूपेण मृगांश्चरन्ति. म्हणून मृगांश्चरति, जसे चार पायाचे समाजामध्ये नाहीत पण वनात फिरताना दिसतात, तसे ज्याच्याकडे विद्याशील गुण नसतील त्या व्यक्तीची किंमत तशी. वा वा वा, हे आपलं चिमठावडच गाव येतं ना रोज. या साधू बाबा, धन्यवाद. साधूबाबांच्या आश्रमापर्यंत साधूबाबांना पोचवायला कोण जात असेल तर जा. हा रमेशजी गिरे म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य. जय गिरणारे. वा वा वा. या, तुम्ही चर्चा करणार आहेत का कथा ऐकणार आहेत? चाल द्या. वा वा. गोड वाट. सन्मित्रम, चांगले मित्र. सुजनत्वम, चांगले नातेवाईक. विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्र दाने रती. देश काल पात्र पाहून दान करण्याची प्रवृत्ती. देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. वा वा. गोपाल कृष्ण भगवान की वा. हे सर्व गुलाबसिंग आप्पांच्या जवळचे लोक दिसत आहेत. ते विना पुण्येन त्रयोदश गुणाः संसारिनो दुर्लभा. ऐका कथा ऐका. चांगले नातेवाईक गुलाबसिंग आप्पांना भेटलेत. बंधू परिवारातले, भावकीतले लोक, आप्तेष्ट सर्व चांगले भेटलेत. म्हणून आप्पा भाग्यवान आहेत, खरंच भाग्यवान. दोन्ही जावई गोंडस आहेत. दिसायला गोंडस असण्यापेक्षा स्वभावाने गोंडस आहेत. दिसायला तर गोंडस असतीलच, आपल्याला त्यातलं काही जास्त परीक्षण निरीक्षण नाही जमत. गोपाल कृष्ण भगवान की जय. व्यक्तीचा परिचय हा त्याचं चरित्र आहे, पण त्याच्या चरित्राचा परिचय त्याचे शब्द आहेत. आणि त्याचं चरित्र जे, त्याचे जे शब्द आहेत ते त्याच्या कुलाचा परिचय करून देतात. आचारक कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम. तब्येत त्याची, तो काय खातो याचा परिचय करून देते. म्हणून तर ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात, माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. या जन्माच्या पुण्याने सर्वांना सर्व भेटेल असं शक्यच नाही. माणूस प्रयत्न जरी करत असेल, त्याला मार्गदर्शन करणारा सुद्धा पूर्वजन्माच्या पुण्याने भेटतो. सर्वच अभ्यास करतात. आमची चर्चा सुरू होती. UPSCची तयारी करणारे बरेच मुलं आहेत, MPSCची तयारी करणारे बरेच मुलं आहेत, पण सर्वच यशस्वी होतात असं नाही. काही काही 5-5 प्रयत्न करतात, 6-6 प्रयत्न करतात, तरी देखील ते बोलायला चतुर आहेत, हुशार खूप आहेत, पण ते पास होत नाही. शेवटी प्रारब्धाशिवाय कोणत्याच गोष्टी नाही आहेत. प्रयत्न नाहीत असं नाही, प्रयत्न केलेच पाहिजे. तुकोबाराय एका बाजूला सांगतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. प्रयत्न केला तर ज्ञानोबाराय सांगतायत,
अभ्यासाचे बडे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे. हा सर्व प्रयत्नाचा विषय, हा विज्ञानाचा विषय. परंतु जरी विज्ञानाचा विषय असेल, विज्ञानाच्या माध्यमातून नासा असो अथवा भूगोलची मंडळी असो, जॉग्राफी ज्यांचा विषय, ते अनेक प्रकारचे संशोधन करत असते, तरी देखील सर्वच लोक पूजनीय होतील असं नाही, सर्वच लोक प्रसिद्ध होतील असं नाही, सर्वच लोकांपर्यंत कायमचे राहतील असं नाही. एक वर्ग असा आहे, त्याने काही प्रयत्न केला नाही तरी तो 100 कोटीचा मालक आहे. आणि एक वर्ग असा आहे, तो प्रयत्न करून 100 कोटीचा मालक झालाय. उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकरचा जो मुलगा आहे, तो जन्माला आल्याबरोबर 1000 कोटीचा मालक झाला. साहेब, तुमचा मुलगा आता येणाऱ्या काळामध्ये, तुम्ही मोलमजुरी करणाऱ्याच्या घरात जन्माला आलेले लेकरू आहेत. तुम्ही इथपर्यंत तुमचा प्रयत्नांनी प्रवास हा सफल केलेला आहे, परंतु तुमच्या मुलाला या गोष्टी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील असं नाही, ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील असं नाही. एक वर्ग असा आहे त्याला प्रारब्ध अनुकूल आहे, एक वर्ग असा आहे त्याला प्रारब्ध अनुकूल होतं म्हणून प्रयत्न त्याने अनुकूल केले. म्हणून प्रयत्न अनुकूल जेव्हा असतात ना, तेव्हा प्रारब्धाची जोड असतेच. काही लोक खूप प्रयास करतात. आता पहा तुम्ही, राहुल गांधी भाग्यवान आहेत की ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत, पण पंतप्रधान बनण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात, पण बनत नाहीत. एक मुलगा जन्माला आला, एका गरीब माणसाच्याकडे जन्माला आला, चहा म्हणणारा मुलगा रेल्वे स्टेशनवर, पण तो मुलगा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतोय. त्याचं प्रारब्धही अनुकूल आहे आणि त्यांचे प्रयत्नही अनुकूल आहेत. मी बोललो ते तुम्हाला नाव लक्षात आले, आपल्याला जास्त बोलता येत नाही. प्रयत्न आणि प्रारब्ध याचा समन्वय झाल्याशिवाय माणूस यशस्वी बनत नाही. म्हणून चांगली पत्नी भेटणं सुद्धा प्रयत्नाचा विषय नाहीये, प्रारब्धाचा विषय. चांगला मुलगा जीवनात येणं प्रयत्नाचा विषय नाहीये, प्रारब्धाचाही विषय. बरेचसे मायबाप स्वतः खूप चांगले संस्कारी असतात, पण मुलं बिघडलेले, तर त्यांचा काही दोष नाही, त्यांचं प्रारब्ध. 5 प्रकारचे मुलं आहेत: शत्रू मुलगा, ऋणी मुलगा, उदासीन मुलगा, शूर मुलगा आणि सेवक मुलगा. काही मुलं शत्रू असतात. आपण इतिहास वाचलाय, औरंगजेब हा शत्रू मुलगा होता, कंस हा शत्रू मुलगा होता. औरंगजेबाने सुद्धा त्याच्या बापाला कारागृहात ठेवलं होतं आणि कंसाने सुद्धा त्याच्या बापाला कारागृहात ठेवलं होतं. काही सेवक मुलं असतात. आता आमचे मोहन आबांचा आणि कथेचा काही संबंध नाही. कथा कुठे चालू आहे त्यांना तेही सुद्धा माहिती नाही. मी कथेत काय सांगतोय तोही विषय त्यांच्या लक्षात नाही, परंतु सेवा एवढी करतायत. मी कालच पाहिलं, कथा झाल्याबरोबर गेट बंद केलं आणि बंद गेट करून सांगितलं की सर्वांनी चहा घेतल्याशिवाय बाहेर निघू नका. सेवक मुलगा म्हणावा. काही बाप असे अभागी आहेत, त्यांना मुलांची सेवा करावी लागते, आणि काही मुलं असे भाग्यवान आहेत, स्वतःला ते भाग्यवान समजतात की आम्हाला आई वडिलांची सेवा करते, यांना सेवक मुलगा म्हणावा. काही मुलं उदासीन असतात, लग्न करायची इच्छा नाही, घर सोडून निघून जातात, त्यांना शुकाचार्यांसारखं वैराग्य होतं. काही देशसेवक मुलं असतात, काही समाजसेवक मुलं असतात, काही मातृपितृसेवक मुलं असतात. अनेक प्रकारचे सेवक आहेत. काही संत मुलं असतात. त्यांच्यामुळे हजारोंची आणि हजारो लोक पतित असलेले सुद्धा पावन होतात. एवढी त्यांच्या दर्शनाची, त्यांच्या नामाची दिव्यता असते. हे संत मुलं आहेत. भगवान परमात्माला ज्यांची सेवा करावी वाटते, भगवान परमात्म्याला ज्यांच्या मागे पुढे राहून सेवा करावी वाटते, असे मुलं ज्या घरात जन्माला येतात ते संत मुलं आहेत. म्हणून मनीषा एक निमित्त आहे, पण मनीषा तुझ्या निमित्ताने तुझ्या वडिलांचा उद्धार आहे. मनीषाबाईचे पती
कोणता जावाई असा आहे? आतापर्यंत अनेक जावाई पाहिलेत, लुटारूच जावाई पाहिलेत आम्ही, घेणारेच जावाई पाहिलेत, देणारा जावाई पहिला पाहिला मी. हा 10वा ग्रह असतो. वा देवीकर सांगतात, कारण त्यांना पण एक मुलगी मी आलं 2 मुली. पण हे ग्रह नाही आहेत, ग्रहच आहेत, पण गुरुग्रह आहेत. कोणते? गुरुग्रह आहेत. कोणते ग्रह आहेत? जे माणसाच्यासाठी अनुकूल असलेले ग्रह आहेत, त्या ग्रहांपैकी शुद्ध म्हणजे जे सात्विक ग्रह मानले जातात ते ग्रहांपैकी एक ग्रह आहेत. म्हणून चांगले नातेवाईक जन्माला येणं हे सुद्धा पुण्य आहे. चांगल्या नातेवाईकांमध्ये जन्माला येणं हे सुद्धा पुण्य आहे. इथपर्यंत ती आपली कथा झाली. पहा तुम्ही कालची कथा कशी होती. बापच मुलाचा शत्रू होता. काय नाव? हिरण्यकश्यपू. बापच मुलाचा शत्रू आहे. समाजातील काही घटक आपले शत्रू असतील हे विशेष नाही महाराज. आपल्या जवळचे जेव्हा आपले शत्रू बनतात ना, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. आपण कोणाचं चांगलं करून सुद्धा आपलं जेव्हा वाईट होत असेल ना, समजून घेणं आपलं पूर्वजन्मातलं प्रारब्ध वाईट आहे. 21 वेळा मारण्याचा प्रयत्न करावा. आणि लक्षात घ्या, आपल्या जवळच आपले शत्रू पाहिजे तरच माणूस मोठा बनतो. शत्रू जवळ असल्याशिवाय माणूस सावध राहत नाही. शत्रू जर लांब असला ना तर सावध राहत नाही मनुष्य. म्हणून शत्रू जवळ असणं पण फार महत्वाचं आहे. पण शत्रूला ओळखून जवळ ठेवा. नाहीतर अलाउद्दीन, तो मोहम्मद गौरी आला होता, पृथ्वीराज चव्हाणने त्याला कारण नसताना एवढ्या वेळा जीवदान दिलं. परिणाम त्या गौरीने शेवटी पृथ्वीराजांचा घात केला की नाही. अशा लोकांनाही जास्त जवळ ठेवू नये. 2-3 प्रकारचे लोक असतात. मुखम तिष्ठती जिव्हाग्रे हृदयम तो हलाहलम. हे अशा प्रकारचे गोड मधुर बोलणारे आणि हृदयात विष असलेली माणसं जवळ ठेवू नये. मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतला हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षणम. हे धूर्त जे लोक आहेत यांच्याजवळ तर अजिबात राहू नये. वाणी चंदन शीतला, मधुर बोलताना दिसतात. हृदयम क्रोध संयुक्तम, हृदयात क्रोध आहे, ही धूर्त माणसं आहेत. पण काही लोक असे असतात, वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामय शब्द करणम परोपकरणमेशाम केशाम तेन वंद्या. काही लोकांचं पाहणं सुद्धा गोड असतं, काही लोकांचं बोलणं सुद्धा गोड असतं, त्यांचं चालणं सुद्धा गोड असतं. हे लोकांना पाहून आनंद वाटत असतो. म्हणून अशा दिव्य लोकांची संगती लावणं आपल्या जीवनातलं पुण्य समजावं. काही लोकांना भेटण्यासाठी लोक लाईनीत असतात आणि काही लोक पैसे देऊन लाईन लावतात. मला प्रथम जेवायला बोलवलं. मी 5व्या दिवशी पहिल्यांदा जेवलो, या घरात पहिल्यांदा जेवलो. मला करणने फोन लावला आणि म्हणला की महाराज साहेब आलेत, तुम्ही जेवायला या. पहा किती गोड वाटलं. एखाद्या व्यक्तीच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला बोलवणं हे सुद्धा त्या व्यक्तीचं येणं विशेष आहे. आणि पुन्हा त्यांना मी पूर्ण अभ्यासात होतो. त्यांना 2-3 वेळा बघितलेलं असेल, लांबून बघितलेलं असेल, पण मी त्यांच्या जवळ बसून त्यांचा अभ्यास करत होतो. ते माझा अभ्यास करत असतील की नाही मला माहिती नाही, पण मी त्यांचा अभ्यास करत होतो. कारण कीर्तनकार आणि कथाकार हे खोडी असतात, हे शोधत असतात, त्यांचा डाटा घेत असतात. पण त्यांच्या बोलण्यामध्ये माधुर्य, त्यांच्या वागण्यामध्ये निरहंकार भाव आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार दिसला नाही, बोलण्यामध्ये काठिण्य दिसले नाही, अचूक शब्द आणि बडबड नाही. ज्ञानोबारांची जी ओवी, ती ओवी त्यांच्या संवादात दिसली. साच आणि मवाड मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे. मोठी माणसं मोठी का असतात? त्यांचं पाल्लाड नसतं म्हणून मोठी असतात. मोठी माणसं मोठी का असतात? त्यांच्या बोलण्याने परिवर्तन होतं म्हणून मोठी असतात. मोठी का असतात? त्यांचं बोलणं आणि चालणं सारखं असतं म्हणून मोठी असतात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये चांगले लोक भेटणं, नाही तर शत्रू मुलगा घरात नाही पण पिता शत्रू आहे. लक्षात घ्या बरं. एका विचाराचे पिता पुत्र लाभणं सुद्धा पुण्य आहे.
एका विचाराचे पती पत्नी असणं सुद्धा पुण्य, एका विचाराचे भाऊभाऊ असणं सुद्धा पुण्य, एका विचाराचे नातेवाईक असणं सुद्धा पुण्य. वा, लहान लहान लेकरांना बरं वाटतं असं. कोणी टाळ्या वाजवल्या की त्यांना टाळ्या वाजवणार. एका विचाराचे पाहिजे. भवाना अक्का, तुमचं दोघांचं कसं एक विचार आहेत का वेगवेगळे विचार आहेत? आप्पा आणि तुम्ही सारखे आहेत. आज जवाई येलेत, तुम्ही काहीच बोलावत नाही, मला माहिती. विचार दोन्ही नाही. रोहाण्याचे जावई थोडे कसे आहेत, ते फोटोग्राफर आहेत. ते आतून बोलत असतात, ते बाहेर बोलत नाही. आणि त्यांनी त्यांचं बोलणं त्यांच्याकडे राखीव ठेवलंय. त्यांनी त्यांच्या पत्नीकडे देऊन टाकलाय तो सर्व व्यवहार. तुला जे बोलायचं ते बोल, कोणाला बोलायचं आडवं बोल, सरळ बोलायचं असेल सरळ बोल, तुझ्याकडे ते. आरोप सुद्धा तूच घे आणि फुलं सुद्धा तूच घे. शत्रू मुलगा नाही, पण बाप शत्रू आहे. भाऊ शत्रू होता. रावणाला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बिभीषणांनी, पण एक विचार नसल्यामुळे रावणाच्या मृत्यूचं कारण रावणाचा अहंकार ठरला. माता पुत्राचा सुद्धा विचार एक असला तर बरं आहे, नाहीतर पुत्राच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पुत्राला 14 वर्षाचा वनवास दिला, पण त्या पुत्राला ते मान्य झालं नाही. आणि त्या पुत्राने त्या दिवसापासून त्याच्या आईचं दर्शन सुद्धा कधी घेतलं नाही. त्यांचं नाव काय? भरतजी महाराज. एक पुत्र असा आहे की त्याच्यासाठी आई सज्जन मुलाला वनात पाठवते, पण तो मुलगा त्या सिंहासनाचा स्वीकार करत नाही. एक भाऊ असा आहे की त्याला सांगतोय, तू जरी त्रिलोकपती स्वतःला मानून घेत असेल, परंतु तुझ्या मृत्यू जवळ येण्याचे लक्षण तुझ्या वागण्यात दिसत आहेत, म्हणून त्या रामांशी तू संधी कर. जर विरोध केला तर तुझा आणि तुझ्या कुलाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पण मान्य केलं नाही. एक तिसरा पित्याला पुत्राने सांगावं, परे वरे मी स्थिर जंगमाय. पिताजी, तुम्हाला असं वाटतंय की मी सर्वशक्तिमान आहे, पण तुमचा पालन पोषण करणारा दुसराच कोणीतरी आहे. तुमचं आयुष्य समाप्त झालं नाही म्हणून तुमचा मृत्यू नाहीये, पण ज्या दिवशी तुमचं आयुष्य समाप्त झालेलं असेल ना, तुम्ही ब्रह्मदेवाकडून किती वर मागितलेले असले तरी देखील तुम्हाला मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने काय काय मागितलेलं होतं ते तुम्हाला सर्वांना ज्ञात. मी आता ते जास्त सांगणार नाही. आणि एक तिसरा भाव प्रगट होतो कथेतनं, विश्वासात देवे. कशात देवे? कोणतीही गोष्ट आत्मविश्वास पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास ज्या दिवशी माणूस गमवतो ना, त्या दिवशी तो अपयशी ठरतो. पण आत्मविश्वास जर असेल ना, तर युद्धात सुद्धा विजय झालेले लोक पाहिलेत. आत्मविश्वास जर असेल तर राजकीय क्षेत्रात सुद्धा विजय झालेले लोक आपण पाहिलेत. आत्मविश्वास जर असेल तर उद्ध्वस्त झालेला परिवार सुद्धा जुळलेला आपण पाहिलेला आहे. तुम्ही शिक्षकाची नोकरी करत होता, तुम्ही देवीला ड्युटी करत होते, ठाणसिंग जिमोनच्या शाळेत तुम्ही नोकरी करत होते, पण तुमचा आत्मविश्वास होता की मी MPSCच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचेनच, मी पास होणारच. आणि तुम्ही पास झालात. पहिली व्यक्तिमत्व आहे राजपूत समाजातली, पहिली व्यक्तिमत्व. आता नंतर तो मुलगा कुंभाराचा मुलगा एक पास झाला UPSC, पण पहिली व्यक्तिमत्व आहेत तुम्ही की तुमच्या निमित्ताने राजपूत समाजाला एक दिशा भेटली की राजपूत समाजात सुद्धा क्लास 1 क्लास 2 बनू शकतो. आत्मविश्वास माणसाला काही बनवू शकतो. आत्मविश्वास माणसाला कुठेही पोहोचू शकतो. म्हणून भगवान मंदिरात आहे असा जर कोणी मला प्रश्न केला, मी सांगेल नाही. भगवान व्रत उपवासात आहेत असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेल नाही. भगवान पंढरपुरात तीर्थक्षेत्रात आहेत असं जर मला कोणी प्रश्न केला, मी सांगेल नाही. आणि जर खरंच विचारायचं असेल आणि खरंच तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, भगवान मंदिरातही आहेत, भगवान व्रत उपवासात सुद्धा आहेत, पण विश्वास असेल तर आहेत. काय विश्वास जर नसेल तर भगवान कुठेच नाहीयेत. महाराज देवाच्याच मंदिरात पुजारी चोरी करताना दिसतो, कारण त्याचा विश्वास नाही इथं देव आहे. आणि दुसरा भोळा भाविक भक्त येतो बिचारा, तो पांडुरंगाला साकडं घालतो, देवा
या वर्षी मी तुझ्या वारीला आलोय, तुझ्या दर्शनाला आलोय मी, पण माझा जर बंगला झाला ना, माझा मुलगा जर क्लास 1 झाला ना, मी पुढच्या वर्षी पुन्हा पाहिजे. तो वारकऱ्याचा मुलगा क्लास 1 म्हणतो, त्याचा विश्वास असल्यामुळे त्याचा पांडुरंग त्याच्या समोर हजर आहे. आणि पुजारीचा विश्वास नसल्यामुळे पुजारी तिथलीच 500 रुपयाची नोट खिशात घालतो, कारण त्याच्या देवावर भरोसा नाही. म्हणून किती गोड भजन आहे. मोको का दूंगे रे बंदे, मैं हूँ तेरे पास में, ना तीरथ में ना मूरत में, ना काशी में ना कैलाश में, ना मैं जप में ना मैं तप में, ना मैं व्रत उपवास में, ना मैं ब्रुकुटी भवर में रहता, ना ब्रह्मांड में खोजिए वह तुरंत मिल जाऊं, एक पल की तलाश में. कहत कबीरा सुन मेरे साधु, मैं हूं एक विश्वास में. विश्वास असेल तर देव आहे. काय गोड किती विश्वास असेल महाराज. 5 वर्षाचा लेकरू आहे, आपण नुसतं त्याला कथा म्हणून ऐकतो, पण तो विश्वास आणि ती वास्तविकता आहे. दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला. दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला. काला बचड़ा कपिला गाई, दूध दुआवत रामा जाई. काला बचड़ा कपिला गाई, दूध दुआवत रामा जाई. सोने का गड़वा दूध में भरिया, पियो नारायण आगे धरिया. सोने का गड़वा दूध ने भरियो, पियो नारायण आगे भरियो. प्रभु जी की मूरत दूध ना पीवत, सिर पधारत रामा रोवत. प्रभु जी की मूरत दूध ना पीवत, सिर पधारत रामा रोवत. ऐसा भगत मैं कबू नहीं पाया, नाम देव ने देवा साया. दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद लाला, दूध पियो जी गोविंद